आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षक आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। कोल्हापुरातले शिक्षक देखील आक्रमक झालेले आहेत। ऐतिहासिक दसरा चौकातून मोर्चाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीनं हा मोर्चा आहे तो काढण्यात येतोय। मोठ्या संख्येनं शिक्षक जे या ठिकाणी घोषणाबाजी करत सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत शिक्षक आहेत, काय नेमकी मागणी आहे तुमच्या मोर्चेद्वारे? सीईटीची सक्ती रद्द केली पाहिजे, सेवा ज्येष्ठतेनं प्रमोशन दिलं पाहिजे, BLO आणि SIR ची जी कामं शिक्षकांना लावून मानसिक दडपण दिलेलं आहे ते सरकारनं ताबडतोब थांबवलं पाहिजे आणि सेवा ज्येष्ठतेनं प्रमोशन दिलं पाहिजे। या मागण्यांसाठी हा मोर्चा आहे। आम्हाला शिकवू द्या ही त्यातली मेन महत्त्वाची मागणी आहे। यासाठी आज महाराष्ट्रभर आपण मोर्चा काढला आहे, त्यातूनही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज प्रचंड संख्येनं 25,000 शिक्षकाच्या या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। नक्की शिक्षक सहभागी झाले आहेत। राज्य सरकारने जर आपली मागणी मान्य नाही केली तर पुढची भूमिका काय असणार? राज्य सरकार नेहमीच काय करायला लागले की गोरगरिबांचं शिक्षण संपावं, म्हणजे राजश्री शाहू महाराजांनी आमच्या दरी जी अस्पृश्यतेची दरी होती ती नष्ट करण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं। मात्र आताचे राज्यकर्ते काय करायला लागलेत की गोरगरिबांचं शिक्षण संपवायला लागलेत, म्हणजे ज्याच्याजवळ पैसा आहे त्यांनीच फक्त शिकायचं आणि गोरगरिबांची मुलं शिकवायची नाहीत की जेणेकरून या देशामध्ये हुकुमशाही येईल। आणि म्हणून आमची ही मागणी आहे की आमच्या मुलांना, आमच्या शिक्षकांना, मुलांना शिकवू द्या की जेणेकरून या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल। हा एकमेव ढाचा घेऊन आम्ही पुढे चाललोय। नक्कीच आपण पाहतोय की हे कोल्हापुरातले सगळे शिक्षक आहेत ते आक्रमक होऊन आता जिल्हाधिकारी कार्यालयावर एक विराट मोर्चा काढताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र उग्र स्वरूपाचं आंदोलन देखील छेडण्याचा इशारा यावेळी शिक्षकांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।